नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी निलेश कंकाळ मॅथ बेसिक यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आहे. आज आपण पाहणार आहोत क्लास 9 मॅथ फर्स्ट मधला प्रॅक्टिस सेट 1.2 याच्याबाबत आपण चर्चा करणार आहोत आणि सोल्युशन बघणार आहोत. बघा, जो फर्स्ट प्रश्न आहे याच्यातला तो असा आहे की डिसाइड विच ऑफ द फॉलोइंग आर इक्वल सेट्स अँड विच आर नॉट, जस्टिफाय युअर आन्सर. या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे सेट ए सच दॅट ॲज अ एलिमेंट ऑफ एक्स 3x - 1 इज इक्वल टू 2 है ना. त्यानंतर सेट बी आहे आणि सेट सी पण दिलेला आहे. पण मग हे जस्टिफाय करायचं आपल्याला नाही, इक्वल सेट आहे का नाही ते बघायचं. याच्यासाठी पहिले आपल्याला सॉल्व करावं लागेल. म्हणजे इथं दिलेलं आहे 3x - 1 इज इक्वल टू 2. हे सॉल्व करू आपण. 3x इज इक्वल टू 2 + 1, देअरफॉर 3x इज इक्वल टू 3, देअरफॉर x इज इक्वल टू 3/3. मग या ठिकाणी एलिमेंट इन x इज इक्वल टू 1. म्हणजे सेट ए इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेटमध्ये 1 हा एलिमेंट आलेला आहे. म्हणजे आपण हे काय केलं आहे, लिस्ट मेथड. आता लक्षात, लिस्ट मेथडमध्ये त्याचं रूपांतर या ठिकाणी आपण केलेलं आहे, त्याचं एलिमेंट शोधला. हे झालं ए सेट. आणि बी सेट काय दिलेलं आहे बघा. बी सेट इज अ सच दॅट ऑफ एक्स इज अ नॅचरल नंबर बट एक्स इज अ नायदर प्राईम ऑर नॉट कॉम्पोजिटिव्ह. म्हणजे असा एक नंबर शोधायचा आहे तुम्हाला की तो प्राईम पण नाही आहे आणि कॉम्पोजिट बी, म्हणजे संयुक्त बी नाही आहे आणि मूळ संख्या पण नाही. मग असा नंबर कोणता आहे, तर हा कोणता आहे 1. म्हणजे 1 हा असा एक एलिमेंट आहे की जो रायदरही नाही आणि प्राईमही नाही आणि कॉम्पोजिटिव्ह नाही. म्हणजे आपण हे पण कशामध्ये केलेलं आहे, लिस्ट मेथड. ओके. त्यानंतर जो सी आहे दिलेला, सी इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेटमध्ये म्हणजे सच दॅट ॲज अ एक्स कॅनिंग एक्स इज एलिमेंट ऑफ एन अँड एक्स इज अ म्हणजे नॉट ग्रेटर दॅन 2. म्हणजे दोनपेक्षा लहान असलेली आपल्याला संख्या या ठिकाणी लिहायची आहे. म्हणजे सी इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेटमध्ये आपल्याला लिहिता येईल 1. अशा ठिकाणी हा सी पण आपण काय घेतलेला आहे, एलिमेंट इथं लिस्ट मेथडमध्ये लिहिलेला आहे. या ठिकाणी हा 1 नंबर, याला आपण देऊ 2 नंबर आणि याला देऊ 3 नंबर. म्हणजे आपण बघू फ्रॉम इक्वेशन फर्स्ट, सेकंड अँड थर्ड, सेट ए इज इक्वल टू सेट बी इज इक्वल टू सी आर इक्वल सेट. अशा पद्धतीने आपण त्याला प्रूव्ह करू शकतो. याच्यामधला आपण सेकंड प्रश्न पाहणार आहोत. डिसाइड वेदर सेट ए अँड बी आर इक्वल सेट, गिव्ह द रिझन फ्रॉम युअर आन्सर. म्हणजे आपल्याला दोन्ही सेट इक्वल आहे का नाही त्याचं रिझन आपल्याला द्यायचं आहे. बघा, याच्यामध्ये आपण असं सॉल्व, म्हणजे जे फर्स्ट आहे सेट ए इज इक्वल टू इवन प्राईम नंबर. म्हणजे सममूळ संख्या. मग आपण ए सेटचं सममूळ संख्या किती आहे, 2. इवन प्राईम नंबर, याला आपण काय देऊ, फर्स्ट नंबर देऊ. ओके. म्हणजे इवन प्राईम नंबर शोधायचा आणि त्याला लिस्ट मेथडमध्ये आपण लिहून टाकतो. त्याच्यानंतर जो बी सेट आहे जो सच दॅट ऑफ 7x - 1 इज इक्वल टू 13. म्हणजे हे आपल्याला रूल मेथडमध्ये दिलेलं आहे. म्हणजे रूल मेथडचं आपण रूपांतर कशामध्ये करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, लिस्ट मेथडमध्ये. मग आपण पहिलं सॉल्व केलं तसंच करायचं. 7x इज इक्वल टू -1 इज इक्वल टू 13, देअरफॉर 7x इज इक्वल टू 13 + 1, 7x इज इक्वल टू 14, देअरफॉर x इज इक्वल टू 14/7, x इज इक्वल टू 2. या ठिकाणी सोल्युशन किती आलेलं आहे आपल्याला, 2 आलेलं आहे. म्हणजे जे बीचे एलिमेंट आहे ते कर्ली ब्रॅकेटमध्ये किती लिहिलं आपल्याला, 2. म्हणजे या ठिकाणी एलिमेंट सारखे आहे. त्याच्यानंतर एलिमेंट सारखे असल्यामुळे सेट ए इज इक्वल टू सेट बी. या ठिकाणी काय आहे, आर इक्वल सेट. अशा ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी लिहिता येईल.
थर्ड नंबरचं आपल्याला एक्झाम्पल बघायचं आहे. विच ऑफ द फॉलोइंग आर एम्प्टी सेट व्हाय. एम्प्टी सेट आहे का नाही ते आपल्याला हे करायचं आणि व्हाय या ठिकाणी विचारलेलं आहे. बघा या ठिकाणी जे थर्डमधलं फर्स्ट आहे ते असं आहे की सेट ए ॲज अ सच दॅट ऑफ द एलिमेंट ए इज अ नॅचरल नंबर स्मॉलर दॅन 0. नॅचरल नंबर स्मॉलर दॅन 0. स्मॉलर दॅन 0. बघा या ठिकाणी आपण याचं सोल्युशन लिहूया. कारण या ठिकाणी काय विचारलेलं आहे, स्मॉलर दॅन 0पेक्षा नॅचरल नंबर तर नाहीच आहे. कारण नॅचरल नंबर किती आहे 1 पासून सुरू होतो म्हणजे 0 नाहीच आहे. म्हणून या ठिकाणी काय येणार एम्प्टी सेट. म्हणून या ठिकाणी काय येणार आहे एम्प्टी सेट इज अ नो एलिमेंट ऑफ. त्याच्याबद्दल सेकंड आहे आता बी इज इक्वल टू सच दॅट ऑफ एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 0. ओके, मग आता याचं सोल्युशन आपण करू. एम्प्टी सेट आहे का नाही या ठिकाणी. आता एक्स इज इक्वल टू 0 दिलेलं आहे, देअरफॉर एक्स इज इक्वल टू 0 येणार. म्हणजे या ठिकाणी बीचे एलिमेंट किती आहे 0 आहे आलेला. म्हणून इज अ नॉट एम्प्टी सेट. इज अ नॉट एम्प्टी सेट. कळालं ना तुम्हाला. कारण 0 या ठिकाणी एक एलिमेंट प्रेझेंट आहे म्हणून हे नॉट एम्प्टी सेट. बघा याच्यातलं तिसरं जे दिलेलं आहे सी इज इक्वल टू सच दॅट ऑफ एक्स 5x - 2 इज इक्वल टू 0. देअरफॉर एक्स इज अ एलिमेंट ऑफ एक्स. या ठिकाणी आपण सॉल्व केलं तर 5x - 2 इज इक्वल टू 0. देअरफॉर 5x इज इक्वल टू 2 आहे. नंतर x इज इक्वल टू 2/5 आहे. पण या ठिकाणी काय विचारलेलं विद्यार्थी मित्रांनो की n एक्स इज अ एलिमेंट ऑफ n. म्हणजे ते नॅचरल नंबर एक्स इज इक्वल टू 2/5 हा एलिमेंट आलेला आहे. पण हा नॅचरल नंबर काय आहे नाही आहे, इज अ नॉट एलिमेंट आहे. म्हणून या ठिकाणी काय येईल सी इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट म्हणजे एम्प्टी सेट और आपल्याला 5 चिन्ह देता येते. म्हणजे या ठिकाणी काय येईल एम्प्टी सेट. अशा पद्धतीनं आपण हे छानपैकी थर्ड गणित पाहिलेलं आहे. फोर्थ नंबरमध्ये आपल्याला विचारलेलं आहे विथ राईट द रिजन विच ऑफ द फॉलोइंग सेट्स आर द फायनाईट और इनफायनाईट. हे ओळखायचं आपल्याला फायनाईट कोणता आणि इनफायनाईट कोणता आहे ना. फायनाईट म्हणजे काय त्या ठिकाणी आपण एलिमेंट काउंटेबल करू शकतो आणि इनफायनाईट म्हणजे काय त्या ठिकाणी आपण एलिमेंट काउंटेबल करू शकत नाही. आता जसे की फर्स्ट एक्झाम्पल आहे सेट इज अ सच दॅट ऑफ एक्स इज अ नॉट ग्रेटर दॅन 10. एक्स इज अ नॅचरल नंबर अशा पद्धतीने दिलेला आहे. या ठिकाणी आपण त्याचं लिस्ट मेथडमध्ये करूया. एक्स एलिमेंट असा घ्यायचा आहे की तो 10पेक्षा लहान पाहिजे. म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 and 9 कर्ली ब्रॅकेट क्लोज. या ठिकाणी एलिमेंट स्टॉप होत आहे, काउंट करता येत आहे आपल्याला. म्हणून या ठिकाणी हा कोणता आहे फायनाईट सेट. ओके, आलं लक्षामध्ये. आता याच्यामधलं जे दुसरं दिलेलं आहे ते बघू आपण. वाय बी इज इक्वल टू सच दॅट ऑफ वाय इज y is not equal to -1. y is an integer. y is an integer. म्हणजे इथं पूर्णांक संख्या तुम्हाला लिहायची आहे -1च्या नंतरची. मग आपण -1च्या नंतरची आपण अगोदरची संख्या लिहू शकतो या ठिकाणी. देअरफॉर b इज इक्वल टू मायनस या ठिकाणी आपण लिहू -1 देन -2 -3 -4 आणि -5. म्हणजे -1च्या नंतरची आपल्याला लिहायची आहे सॉरी है ना. म्हणून आपण या ठिकाणी लिहू शकतो -6 आणि अगोदर ही संख्या याच्या पुढे आहे. म्हणजे याच्यानंतर अजून बी आपण त्याच्या अगोदर संख्या लिहू शकतो. म्हणून या ठिकाणी हा इनफायनाईट सेटमध्ये आपण त्याला वर्गीकरण करूया. देन जो थर्ड आहे थर्ड नंबर जो तुम्हाला दिलेला आहे सी इज इक्वल टू सेट ऑफ अ स्टुडंट ऑफ
क्लास 9th युअर स्कूल, म्हणजे 9th क्लास आहे त्याचे तुम्हाला स्टुडंट लिहायचे आहे. बघा या ठिकाणी आपण 9th क्लासमध्ये तुम्ही आहे, तुमचे स्टुडंट क्लासमध्ये आहे, त्याचं आपण काउंटेबल करू शकतो. म्हणून सी इज अ सेट इज अ फायनाईट, सेट इज अ फायनाईट सेट, आपण त्याला मोजू शकतो. म्हणून ते फायनाईट सेटमध्ये आपण त्याला टाकूया. त्यानंतर 4th नंबर आहे जो दिलेला आहे, सेट ऑफ अ पीपल फ्रॉम युअर विलेज. ओके, तुमच्या विलेजमध्ये समजा आपण या ठिकाणी लिहूया, तुमचे विलेज आहे ना, काय आहे दिलेलं, विलेज, पीपल ऑफ विलेज. पीपल ऑफ विलेज म्हणजे तुमच्या गावाची लोकसंख्या किती आहे तुम्ही मोजू शकता आणि तुमच्याकडे त्याचा रेकॉर्डही आहे. म्हणून सेट डी इज अ काय आहे मग, फायनाईट सेट. फायनाईट सेटमध्ये आपण त्याला लिहू शकतो. देन 5th आहे सेट ऑफ युअर ॲपरेटस इन लायब्ररी किंवा लॅबोरेटरी म्हणजे ॲपरेटस तुम्ही काउंटेबल करू शकता आणि ते लिहू शकता. म्हणून ई इज अ ओके राईट फायनाईट सेट, म्हणजे फायनाईट सेटमध्ये तुम्ही त्याला लिहू शकता. त्यानंतर जो 6 नंबर आहे याच्यातला, 6 नंबर आहे 4 मधला, सेट ऑफ होल नंबर. ओके, होल नंबर पाहिजे आपल्याला पूर्णांक संख्या. डब्ल्यू इज इक्वल टू 0 1 2 3 डॅश डॅश, म्हणजे आपण त्याला, आपल्याला लास्ट होल नंबर माहितीच नाही, म्हणून आपण त्याला काय करूया, इनफायनाईट सेट, याच्यामध्ये त्याचं वर्गीकरण मोडते. त्यानंतर 7 नंबरचा आहे तो सेट ऑफ अ रॅशनल नंबर है ना, सेट ऑफ अ रॅशनल नंबर. मग आपल्याला रॅशनल नंबर अनेक आहेत, भरपूर आहेत, काउंटेबल आपण करू शकत नाही. म्हणून या ठिकाणी जी इज अ इनफायनाईट सेट. अशा पद्धतीनं आपण प्रॅक्टिस सेट 1.2 पूर्णतः बघितलेला आहे. नक्की तुम्हाला माझा व्हिडिओ आवडेल. शेअर करा आणि लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा आणि फॉरवर्ड करा. थँक्यू.